मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, बी फार्म फर्स्ट इयरमध्ये आज आपण सेम 2 मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री फर्स्टमध्ये युनिट 2 बघणार आहोत. अल्केन, अल्कीन अँड कॉन्जुगेटेड डाईन्स. काय काय सांगा? अल्केन, अल्कीन and conjugated dienes. Unit 2. Then first of all, we know about alkane, alkene and alkyne. सुरुवातीला आपण अल्केन, अल्केन आणि अल्काइन. अल्केन, अल्केन आणि अल्काइन यांच्या डेफिनेशन्स बघूयात. अल्केन कुणाला म्हणायचं बघा? द अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. द अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज नोन ॲज अल्केन. जनरल फॉर्म्युला CnH2n+2 आणि एक्झाम्पल आहे इथेन. बरोबर. द अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड is known as alkane. General formula CnH2n+2. Example CH3-CH3 ethane. Alkane, the aliphatic unsaturated hydrocarbon. सिंगल बॉन्डला सॅच्युरेटेड म्हणतो आपण, डबल आणि ट्रिपल बॉन्डला अनसॅच्युरेटेड म्हणतो आपण. द अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज नोन ॲज अल्केन. जनरल फॉर्म्युला CnH2n+2. एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH2 इथेन. अल्काइन, द अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग सिंगल बॉन्ड असेल तर त्याला सॅच्युरेटेड म्हणा, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला अनसॅच्युरेटेड म्हणा. द अलिफॅटिक unsaturated hydrocarbon containing carbon carbon triple bond is known as alkyne. Sorry, here CnH2n. General formula CnH2n-2. Here CnH2n+2, CnH2n, CnH2n-2 आणि एक्झाम्पल आहे
ethyne. These are the definition of alkane, alkane आणि alkyne. परत एकदा सांगतो, अल्केन कुणाला म्हणायचं? द अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन सिंगल बॉन्ड is known as alkane. General formula CnH2n+2. Example CH3-CH3 ethane. Alkane, the aliphatic unsaturated कुणाला म्हणायचं? डबल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर अनसॅच्युरेटेड, सिंगल असेल तर सॅच्युरेटेड. द अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन डबल बॉन्ड इज नोन ॲज अल्केन. जनरल फॉर्म्युला CnH2n. एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 इथेन. अल्काइन, the aliphatic unsaturated hydrocarbon containing कार्बन ट्रिपल बॉन्ड is known as alkyne. General formula CnH2n-2. Example CH ट्रिपल बॉन्ड CH इथाइन. लिहून घ्या. हेडिंग टाका अगोदर नवीन पेजवर. Write down the heading on new page. Unit 2. Alkane and conjugated dienes. त्याच्या खाली टाका हेडिंग अल्केन. इन्व्हर्टेड कॉम्यात लिहा द अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन सिंगल बॉन्ड कंसात C' is known as alkane. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. एक ओळ जागा सोडून खाली लिहा. एक्झाम्पल नाही, जनरल फॉर्म्युला लिहा अगोदर. जनरल फॉर्म्युला CnH2n+2. परत एक ओळ जागा सोडा खाली. एक्झाम्पल लिहा CH3-CH3 इथेन. नेक्स्ट हेडिंग टाका अल्कीन. द अलिफॅटिक unsaturated hydrocarbon containing कार्बन double bond
containing carbon carbon double bond कंसात C is known as alkene. इन्वर्टेड कॉमा क्लोज खाली लिहा. जनरल फॉर्म्युला CnH2n. एग्जाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 इथेन. Next heading alkyne. The aliphatic unsaturated hydrocarbon containing carbon carbon triple bond कंसात C is known as alkyne. खाल्ल्या ओळीला लिहा जनरल फॉर्म्युला CnH2n-2. एग्जाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CH इथाइन. या डेफिनेशन बघितल्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला हायब्रिडायझेशन अँड इट्स टाइप्स. हायब्रिडायझेशन अँड इट्स टाइप्स म्हणजे हायब्रिडायझेशनच्या 3 टाइप आहेत. There are 3 types of hybridization. Number 1 is sp3 hybridization. Number 2 sp2 hybridization. Number 3 sp hybridization. हायब्रिडायझेशन कोणाला म्हणायचं? द प्रोसेस ऑफ मिक्सिंग म्हणजे एकमेकात मिक्स होणे अँड रिकास्टिंग. रिकास्टिंग म्हणजे एनर्जी डिस्ट्रीब्युशन, सेम एनर्जी डिस्ट्रीब्युशन. The process of mixing and recasting of atomic orbitals of a same atom. कसले ऑर्बिटल? Atomic orbitals of a same atom
हॅव्हिंग अ नियरली सेम एनर्जी, ज्यांची एनर्जी नियरली सेम आहे, टू फॉर्म न्यू सेट ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. मिक्स होण्याच्या अगोदर ॲटॉमिक ऑर्बिटल, मिक्स झाल्यानंतर हायब्रिड ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी. मिक्स होण्याच्या अगोदर नियरली सेम एनर्जी, मिक्स झाल्यावर सेम एनर्जी, टू फॉर्म न्यू सेट ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी इज नोन ॲज हायब्रिडायझेशन. एक डेफिनेशन जर कळाली तर हे खालच्या तिन्ही डेफिनेशन कळतात, कारण त्याच्यावरच आधारित आहेत. काय डेफिनेशन आहे हायब्रिडायझेशनचे? द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ atomic orbitals of same atom having nearly same energy to form new set of hybrid orbitals having same energy is known as hybridization. There are three types of hybridization. Number 1, sp3 hybridization. Number 2, sp2 hybridization. Number 3, sp hybridization. आता sp3 मी कसं सांगलं बघा. द स्टार्टिंग तसंच सेम. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ 1s, एक s आहे, अँड 3p, 1s and 3p orbital of same atom having nearly same energy to form 1 and 3 4 sp3, 1s आणि 3p मिळून 4 झाले. 4 sp3 hybrid orbitals having same energy is known as sp3 hybridization. The process of mixing and recasting of 1s orbital and 3p orbital of a same atom having nearly same energy to form 4sp3 hybrid orbitals having same energy is known as sp3 hybridization. आता sp2 तसंच सेम. The process of mixing and recasting of 1s orbital and 2p orbital of a same atom having a nearly same energy to form 1s and 2p 3sp2 hybrid orbitals having the same energy is known as sp2 hybridization. sp. The process of mixing and recasting of 1s orbital and 1p orbital of a same atom having a nearly same energy to form 2sp hybrid orbitals having the same energy is known as sp hybridization. कळालं? हायब्रिडायझेशनची डेफिनेशन आणि त्याच्या 3 टाइप राईट डाऊन. फर्स्ट राईट डाऊन, हेडिंग टाका हायब्रिडायझेशन. The process of mixing and recasting, recasting, recasting of atomic orbitals of same atom
having nearly same energy. To form 4sp3 बोर्डावर लिहिल्यासारखं लिहायचं. 4sp3 hybrid orbitals having the same energy. नाही सॉरी 4sp3 नाही बरं का. एक मिनिट हा, मी परत एकदा रिपीट करतो बघा. मी sp3 हायब्रिडायझेशनची डेफिनेशन सांगतोय, परत एकदा रिपीट करतो, ऐका. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ atomic orbitals of same atom having a nearly same energy to form new set of hybrid orbitals having same energy is known as hybridization. खाली हेडिंग टाका टाइप्स. There are 3 types of hybridization. तिन्ही टाइपचे नावाला एका खाली एक. sp3 hybridization. नंबर 2 sp2 hybridization. नंबर 3 sp hybridization. परत एक कोळ जागा सोडून टाका हेडिंग sp3 hybridization. The process of mixing and recasting of 1s orbital and 3p orbital of a same atom having a nearly same energy to form four sp3 hybrid orbitals having the same energy is known as sp3 hybridization. Number 2 sp2 hybridization. The process of mixing and recasting of one s orbital and 2p orbital of
of a same atom having a nearly same energy to form 3sp2 hybrid orbitals having the same energy is known as sp2 hybridization. Third, sp hybridization, the process of mixing and recasting of one s orbital and one p orbital of a same atom having a nearly same energy to form 2sp hybrid orbitals with the same energy is known as sp hybridization. तर आजच्या पिरियडमध्ये आपण हे सर्व डेफिनेशन बघितलेले आहेत. आता sp3 हायब्रिडायझेशनचे दोन एक्झाम्पल आहेत. sp2चं एक एक्झाम्पल आहे. तर आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूयात. ओके.